5 वर्षापूर्वीपासूनच मामांची ना आमची ओळख आहे. सह्याद्री प्रतिष्ठान म्हटलं की मामा नेहमीच आमच्या डोक्यावरून नेहमी हात फिरवत असतात आणि आमची दर शनिवार रविवार किंवा महिन्यातून 1-2 वेळा ते नेहमीच वाट पाहत असतात. एवढ्या दगडी काढल्या तुम्ही, मी समोर पाहत होतो. तर मामा तुम्ही एवढ्या म्हणजे घाटघरून येते बरोबर आहे ना, तर वर खालून वर यायला आणि पुन्हा इकडे उतरायला किती वेळ लागतो? मला तसं 1 तास वर वरती यायला नाही, यायला अर्धा तास, जायला अर्धा तास. 1 तासात वर जाऊन मग तुम्हाला हे इतकं परिश्रम करून परवडतं का या सगळ्या गोष्टी? परवडते म्हणून आपण करतोय ना. अच्छा. उपजीविकेचं. हा. आणि सकाळी किती वाजता निघतो मामा घरून? 6:30 आणि संध्याकाळी किती वाजता जाते? संध्याकाळी लोक संपली का का आपण निघायचं? हा, मग काय थांबायचं आपण. मग तुम्हाला बाबा असं कधी एखादं भेटलं का, जनावर भेटलं का, प्राणी भेटलं का? हे जंगलातच माणसं आहेत, मग गेली काय भेटला नाही भेटला तरी इकडे नाही आम्हाला भेटत तरी. कधी काय अशी अडचण वाटली का? तर गडावर तुम्ही एकटेच आहेत आणि कोणच नाही अशा वेळेस? आता पावसाळ्यात यांच्या हे गाईड आहे, हा. यांच्या अगोदर मी येऊन चूल पेटून चिया बनवून तयार व्हायचा आहे का नाही, यांच्या अगोदर हे किती लवकर निघेल तरी यांच्या अगोदर असायचं. तरी काय नाही, पावसाळ्यात मकाचं बोजे नाही, जुना दरवाजा नाही आपण कधी जीवधनवर आलात तर आमच्या ह्या शिंगाडी मामांना नक्कीच भेट द्या आणि त्यांना जवळ जाऊन त्यांची आपुलकीने विचारपूस करा. जेवढं प्रेम तुम्ही त्यांना द्याल तेवढे हे जुनी माणसं यांना आपण सांभाळलं पाहिजे. बरोबर. एवढं प्रेम आपण त्यांना देऊ, तेच प्रेम आपल्याला. मोफत भेटणार. ते म्हणतात मंदिराचं काम चालू करा, हे सरबत वगैरे दान भावण्यासाठी सगळं मोफत असणार आहे. असं प्रेम हे आपल्या शिंगाडी मामाकडून आपल्याला भेटत असते. समोर पाय रॅपिंग चालू आहे. बरोबर.